कोपरगांव में जनता की आवाज बनी ताकत। विधायक आशुतोष काले ने नगर परिषद में लगाया जनता दरबार। सड़कों की हालत, पानी की समस्या और टैक्स का मुद्दा उठा जोरों से। विधायक ने तुरंत दिए अधिकारियों को निर्देश, काम में लापरवाही बर्दाश्त नहीं होगी। क्या अब कोपरगांव में आएगा सुधार? ये शब्द नाही ठेवले। आता तुम्ही बनलेले काही काम आता काही ठरले राहिलेली किती लेट आहे आणि त्याचे काही 4-5 गल्ल्यांचे म्हणताय का ड्रेनेज नाहीये तर ते आपण जे अंडरग्राऊंडचा योजना घेतलेली आहे त्याच्यामध्ये कव्हर होतंय का नाही ते सांगा। वडांगळी वस्ती शेखर राणेंच्या घरापर्यंत जात नव्हतं। आपण तो शेखर राणेंच्या घरापासून 230 मीटर किती त्याचं अंतर किती त्यांना नोटीस आपण दिलेले आहेत त्याला। कधी दिलंय? 8 दिवस झाले। आले का नोटीस? कंपाऊंड ज्यांचे पुढे होते ते रस्त्याच्या कडेला कोणी आहे का? हा पण विषय घेतलेला होता। त्यांनी सांगितलं दुपारी वकिला सगळं बोलतो डायरेक्ट स्टे लावून देतो। अजून 15 दिवस झाले नाही, आमच्याकडून सगळे कागद बंद केलेले आहेत। तिथं जिम चालू आहे। एक मोठ्या पदाच्या अधिकाऱ्याची ती मीटिंग आहे म्हणून कोणी कारवाई करीत नाही। 15 दिवसापूर्वी कारवाईला जातो आम्ही, कारवाईला जातो तिथं कारवाई करतो। आमच्या वकिलांचं तिथं न्याय परिस्थिती चालू आहे। आम्ही वकिलांचा सल्ला घेतो, त्यांना स्टे लावतो। अजून यांचा अर्धा तास झालेला नाही दादा। 15 दिवसापूर्वी आहे भांडण झालेलं आहे, याच्यामध्ये सुद्धा आलेलं आहे, बातमीमध्ये सुद्धा आम्ही बोललेलो आहोत।